आणि पुढची बातमी मनसेच्या गोटातून। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेकडून नवीन नियुक्त्या जाहीर झाल्यात। कस्तुरी देसाई, कौस्तुभ देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्त्या जाहीर झालेल्या आहेत। कौस्तुभ देसाई यांच्या जागी शहराध्यक्षपदी मनोज घरात यांची नियुक्ती, राहुल कामत, कोमल पाटील, प्रतीक देशपांडे यांच्याही नियुक्त्या मनसेकडून करण्यात आल्यात। तर डोंबिवलीमध्ये मनसेचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय, कारण मनसेच्या महिला शहराध्यक्ष मंदा पाटील यांनी पूर्व सूचना न देता त्यांना हटवण्यात आलंय। पक्ष संघटना मजबूत करण्याऐवजी अविश्वास दाखवला असं मंदा पाटील यांचं म्हणणं। मनसेच्या महिला शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानं मंदा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तुम्ही आमचे शहर अध्यक्ष म्हणजे कोणी कुठलेही पद असू दे त्याचा राजीनामा स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते दुसरं नियुक्त करू शकता। परंतु असं काही न घडता डायरेक्टली तुम्ही त्यांना नियुक्त पत्र दिलं आणि सगळीकडे म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे ते व्हायरल झालं की असं असं पद तुम्ही त्यांनी डिक्लेअर केलेली आहे। हा सर्वस्वी माझ्यावर झालेला अन्याय आहे।